मला तर माहिती आहे तुमच्या मग रोजचंच काम आहे ते म्हणजे आपलं वावर पाहणं भाऊ. सध्याच्या कंडिशनमध्ये आपल्या पिकाला पाण्याची लय गरज आहे, पण वरचा देवता काही आपल्यावर प्रसन्न व्हायचं कष्ट काही घेऊन नाही राहिला. तो होईन तेव्हा होईन, तोपर्यंत कृत्रिम पाऊस चालू देऊ. आता टाइम झालाय पिकाले खाऊ पिऊ घालायचा. त्याला जोपर्यंत चांगला खाऊ पिऊ घालणार नाही तोपर्यंत काही तो आपल्याला उत्पन्न देणार नाही. पण मला माहित आहे तुम्हाला हाय प्रश्न पडला असेल की कोणतं खत द्याव, कोणती फवारणी कराव. पडणारच म्हटलं, अर्धी कमाई त्याच्यात लावून देतो वर्षभराची, काऊन नाही पडणार. रासायनिक खतांचं आणि औषधांचं कमी नॉलेज असल्यामुळे आपण तेवढं पीक काढू शकत नाही. तुम्ही आतापर्यंत जेवढा व्हिडिओ पाहिला आहे ना, त्या पिकाचे पूर्ण निरीक्षण करून त्यांनी त्याच्यावर मार्गदर्शन देऊन एवढ्या चांगल्या प्रकारे उत्पादन काढलेलं आहे. आता मला माहित आहे तुमचा प्रश्न हाच राहणार की मार्गदर्शन दिलं कोणा. तर मार्गदर्शन देणारं कृषी केंद्र आहे शेतमावली, ते पण मातोडी येते, रवींद्र भाऊ भांडे यांचं. आणि हे कृषी केंद्र आपल्या अकोल्यामध्ये. आता तुम्ही मला हे म्हणसान कोण जाईन तिथं. भाऊ तुम्हाला जायची गरज नाही म्हटलं, हेच तर खूप महत्वाचं आहे. त्यांच्या इथं ऑनलाईन सेवा उपलब्ध आहे आणि त्यापेक्षा महत्वाचं आहे ते स्वतः तुमच्या शेतात येऊन शेतीचं निरीक्षण करून आपल्याला रासायनिक खते व औषधींचे मार्गदर्शन करतात. आणि एक महत्वाचं म्हणजे यांच्याकडे सर्व खते, सर्व औषधी, बी बियाणं उपलब्ध आहे. जास्त दिमागाचं दही करायचं काम नाही, आपल्या प्रश्नाचं पटकन निराकरण करून घ्यायचं.